हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. सो फ्रेंड्स, आपण ग्राफ 3 या सब्जेक्टचे लेक्चर बघत आहोत. फर्स्ट चॅप्टर आहे आपलं अन इंट्रोडक्शन टू ग्राफ. दिस इज अवर लेक्चर नंबर 4 and today in this today's lecture we have to cover the topic whose name is representation of graph. Okay, तर स्टार्ट करूयात आता. प्रिव्हियस फोर लेक्चर्स मध्ये आपण अनेक ग्राफचे टाइप्स वगैरे सर्व काही स्टडी केलेलं आहे डीप मध्ये. तुम्ही जर लेक्चर बघितले नसतील तर प्लेलिस्ट मध्ये लेक्चर्स अवेलेबल आहेत. ओके, दिस इज लेक्चर नंबर 4. आता आपण काही बेस्ट एक्झाम्पल घेणार आहोत. ओके, तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, इज इट पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ ग्राफ विथ 12 vertices out of which two of them are having degree 3 and remaining vertices are having degree 4. म्हणजे क्वेश्चन मध्ये असं देण्यात आलेलं आहे की आपल्याला असं एक ग्राफ कन्स्ट्रक्ट करता येईल का आपल्याला, की त्याच्यात 12 vertices आहेत. ओके, आणि आउट ऑफ विच टू ऑफ देम आर हॅव्हिंग डिग्री 3, आणि 12 पैकी जे 2 vertices आहेत ना त्यांची डिग्री 3 आहे, अँड रिमेनिंग vertices आर हॅव्हिंग डिग्री 4, आणि रिमेनिंग जे vertices आहेत त्यांची डिग्री 4 आहे. ओके, तर आपण स्टार्टिंग करूयात आता. हे जे एक्झाम्पल आहे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हँड चेकिंग लेमा हा जो थेरम आहे आपण स्टडी केलेला आहे. ओके, प्रिव्हियस फर्स्ट का सेकंड लेक्चर मध्ये स्टडी केलेला आहे. स्टार्ट करूयात. बाय युझिंग द हँड चेकिंग लेमा आपण असलेलं त्यानंतर डिग्री ऑफ जी इज इक्वल टू ट्वाइस ऑफ एम. हा फॉर्म्युला आहे हँड चेकिंग लेमाचा. ओके, समेशन ऑफ डिग्री ऑफ जी इज इक्वल टू ट्वाइस ऑफ एम, आणि देअरफॉर एम म्हणजे काय, नंबर ऑफ एजेस. इथे बघू शकता तुम्ही एम म्हणजे काय असतो इथे, नंबर ऑफ एजेस. तर त्याच पद्धतीने डिग्री ऑफ V1 इज इक्वल टू ट्वाइस एम घेतला आपण. क्वेश्चन मध्ये व्यवस्थित केअरफुली लक्षात घ्या. आता काय दिलेलं क्वेश्चन मध्ये, 12 vertices out of which two of them are having degree 3. तर मग आपण इथे काय घेणार आहोत, असे 2 vertices आहेत त्यांची डिग्री काय 3 आहे, म्हणून आपण इथे काय घेतला 2 into 3 मध्ये प्लस करायचं. कारण की आपला फॉर्म्युला काय आहे, डिग्री ऑफ V1 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ एम, म्हणजे समेशन ऑफ डिग्री V1 इज इक्वल टू ट्वाइस एम. एम म्हणजे काय, नंबर ऑफ एजेस. तर समेशन घेत आहोत आपण, बरोबर. तर त्यासाठी काय घ्यावं लागेल आपल्याला, जे काही वर्टायसेस आहेत त्यांच्या डिग्री मल्टिप्लाय करून त्यांची ऍडिशन करावं लागेल, तेव्हाच आपण डिग्री घेतो ना ग्राफची. आपण तो टॉपिक स्टडी केलेला आहे ऑलरेडी. तर 2 into 3 घेतला कारण की कोणते तरी 2 वर्टायसेस त्यांची डिग्री 3 आहे, मध्ये प्लस. त्यानंतर सपोज आता 12 वर्टायसेस होते, त्यांच्यापैकी 2 जे वर्टायसेस होते त्यांची डिग्री 3 होती, रिमेनिंग किती राहिले तुमचे 10 वर्टायसेस राहिले, आणि त्यांची डिग्री काय 4 दिलेली इथे. म्हणून आपण काय केणार 10 into 4 आणि त्यांच्यामध्ये सम घेतली इज इक्वल टू 2m ऍज इट इज दिलं. त्यानंतर एकदम बेसिक कॅल्क्युलेशन आहे, 3 2 6 प्लस 10 into 4 40 इज इक्वल टू 2m. त्यानंतर 6 प्लस 40 इज इक्वल टू 46 इज इक्वल टू 2m घेतला. ओके, त्यानंतर तुम्हाला माहितच आहे, हा जर 2 इकडे मल्टिप्लाय m ला, तो लेफ्ट साइडला जाताना काय होईल, डिवाइड बाय 46 डिवाइडेड बाय 2 होईल, आणि 46 डिवाइड बाय 2 म्हणजेच तुम्हाला m इज इक्वल टू 23 हे आन्सर मिळतं. ओके, तर आपण म्हणू शकतो इट इज पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ ग्राफ विथ 23 एजेस अँड 12 वर्टायसेस. ओके, कारण की आपल्याला काय विचारलं होतं की पॉसिबल आहे का कन्स्ट्रक्ट करणं, देन वी कॅन शो हिअर इट इज पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ ग्राफ विथ 23 एजेस अँड 12 वर्टायसेस. म्हणजे टोटल एजेस आपण फाइंड आउट केला, किती 23 एजेस लागतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 2, फाइंड द नंबर ऑफ वर्टायसेस. आपल्याला काय फाइंड करायचे, नंबर ऑफ वर्टायसेस required to graph with six edges in which each vertex is degree 2. क्वेश्चन केअरफुली रीड करून घ्यायचा आणि त्यानंतर आपलं लॉजिक अप्लाय करायचं. तर क्वेश्चन लक्षात घ्या. फर्स्ट ऑफ ऑल, फाइंड द नंबर ऑफ वर्टायसेस रिक्वायर्ड टू ग्राफ विथ 6 एजेस. तर इथपर्यंत लक्षात घ्या, इथपर्यंत आपण क्वेश्चन रीड केला तर आपल्याला एवढं लक्षात आलं की 6 एजेस आहेत आणि त्यांच्यासाठी किती वर्टेक्स असतील ते फाइंड आउट करायचे. ओके, आफ्टर दॅट इन ईच वर्टेक्स इज डिग्री 2, आणि असा जो आणि वर्टेक्स जे असतील तुमचे पर्टिक्युलर जेवढे काही वर्टेक्स येतील त्यांची डिग्री 2 आली पाहिजे. तर आपण स्टार्ट करूयात आता एक्झाम्पल. आपण परत बाय युझिंग हँड चेकिंग लेमा, हँड चेकिंग लेमाचा आपण यूज घेणार. त्यानंतर डिग्री ऑफ ग्राफ जी इज इक्वल टू ट्वाइस एम, म्हणजे एम इज इक्वल टू नंबर ऑफ एजेस, आणि नंबर ऑफ एजेस काय दिले आहेत तुमचे 6 दिले आहेत. ओके, तर आपण आपल्या फॉर्म मध्ये लिहिणार डिग्री समेशन ऑफ डिग्री ऑफ V1 इज इक्वल टू 2m घेतला. त्यानंतर इफ n इज नंबर ऑफ वर्टायसेस देन, आता आपण काय करू माहितीये का, आपल्याला वर्टेक्स फाइंड आउट करायचं आहे, तर आपण वर्टेक्सला आपण n कन्सिडर करूयात. ओके, 2 into n.
2 इंटू एन का बरं? कारण की त्याची डिग्री काय आहे त्या व्हर्टेक्सची 2 आहे. त्यानंतर 2 इंटू एन घेतलं. म्हणजे जे काही व्हर्टेक्स असतील त्यांना 2 ने मल्टिप्लाय केलं कारण की 2 त्यांची काय डिग्री आहे ऑलरेडी क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर इज इक्वल्स टू 2 इंटू 6 का घेतला आपण? फॉर्म्युला काय होता आपला 2 इंटू एम. एम म्हणजे नंबर ऑफ एजेस आणि नंबर ऑफ एजेस काय दिलेत आपल्याला 6 एजेस दिलेत क्वेश्चनमध्ये ऑलरेडी. म्हणून 2 इंटू 6 घेतला आपण. 2 इंटू एन 2n इज इक्वल्स टू 2 इंटू 6 म्हणजे काय येईल 12. 6 टू 12 2 6 12 ओके. त्यानंतर हा जो 2 आहे इकडे मल्टिप्लाय आहे राईट साईडला जाताना तो डिवाइड होईल आणि 12 डिवाइडेड बाय 2 एन काय मिळेल तुम्हाला 6. आपलं आन्सर काय आलं 6. ओके. नंबर ऑफ व्हर्टेक्स किती मिळाले 6. अतिशय एकदम सोपे क्वेश्चन आहेत. फक्त जो क्वेश्चन दिला असेल त्याला केअरफुली रीड करायचं आणि आपण हँड चेकिंग लिमाने आपण सॉल्व्ह करू शकतो. अजून काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. ओके. ते तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेत. आणि जर तुम्हाला कधी काही डाऊट येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला रिप्लाय नक्की देणार. ओके. या क्वेश्चन किंवा कोणताही टॉपिक असेल तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. आफ्टर दॅट आपल्याला स्टडी करायचा आहे आणि हा जो आहे ना हा जो टॉपिक रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ हा मोस्ट IMP आहे. ओके. याचे 90% चान्सेस आहेत एक्झाम मध्ये येण्याचे. ओके. रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ त्याचे काय येतात 2 टाइप्स येतात. एक येते एजन्सी मॅट्रिक्स येते आणि एक इन्सिडन्स मॅट्रिक्स येतात. देर आर द 2 टाइप्स ऑफ वी कॅन रिप्रेझेंट द ग्राफ बाय द 2 टाइप्स. फर्स्ट इज एजन्सी मॅट्रिक्स अँड सेकंड इज इन्सिडन्स मॅट्रिक्स. स्टडी करूयात आता आपण. पहिला जो टॉपिक आहे आपला पहिला टाइप काय एजन्सी मॅट्रिक्स. एजन्सी मॅट्रिक्स म्हणजे बघा सपोज लेट G इज इक्वल्स टू V ऑफ E बी ए ग्राफ. म्हणजे काय G इज इक्वल्स टू V ऑफ E म्हणजे काय V म्हणजे व्हर्टेक्सेस आणि E म्हणजे एजेस. असा एक ग्राफ G घेतला आपण त्याच्यात व्हर्टेक्सेस आणि एजेस आहेत. नंतर वेअर मॉड ऑफ V इज इक्वल्स टू एन घेतलेला आहे. ओके. V इज इक्वल्स टू एन म्हणजे काय असतं इफ G इज अ ग्राफ ऑफ एन व्हर्टेक्सेस. एन म्हणजे काय तुमचं व्हर्टेक्सेस मेन्शन करतो डिनोट करतो V1, V2 अप टू Vn. Then adjacency matrix of G is n by n matrix. सपोज जर तुमची जितके व्हर्टेक्स असतील त्या ऑर्डरचा तुमचा काय होणार आहे मॅट्रिक्स तयार होणार आहे. सपोज जर तुमच्या जर ग्राफमध्ये किती आहेत 3 व्हर्टेक्स आहेत तर तुमचा ग्राफ काय तयार होईल 3 by 3 चा. म्हणजे त्याच्यात किती 3 रोज आणि 3 कॉलम असतील. आलं लक्षात. ओके. वेअर Aij इज इक्वल टू नंबर ऑफ एजेस बिटवीन Vi अँड Vj. पुढे बघणार होतात आपण. नोड काही नोड घ्यायचे आहेत आपल्याला. नोड काय करायचे आपल्याला Aij इज इक्वल टू 0 इफ देर इज नो लूप ॲट Vi. आपण 0 केव्हा कन्सिडर घेणार आहोत जिथे की लूप नसणार आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट येतो अ सेल्फ लूप ॲट द व्हर्टेक्स Vi इज रिप्रेझेंटेड बाय 1 ॲट I, ith एंट्री. I, ith एंट्री म्हणजे काय या शब्दाला खूप महत्व आहे. कारण की I, ith म्हणजे काय असतं की जिथून तुमचा एज स्टार्ट होईल तिथेच एंड होणं म्हणजे त्याला आपण लूप म्हणतो ना. म्हणून I, ith जर एंट्री असेल तर त्याला आपण 1 ने रिप्रेझेंट करणार आहोत. त्याची व्हॅल्यू आपण 1 कन्सिडर करणार आहोत. अदरवाईज 0 असणार. ओके. बघा हे काही एक्झाम्पल घेतलेले मी आणखी 5-6 एक्झाम्पल घेतलेले तुमच्या प्रॅक्टिससाठी. सर्वात पहिल्यांदा एक लक्षात घ्या हा जो ग्राफ दिलेला आहे ते ग्राफ केअरफुली बघायचं आहे आणि याचे चेक करायचे किती व्हर्टेक्स आहेत. तर किती आहेत 1 2 3 आणि 4. किती काय 4 व्हर्टेक्स आहेत. याच्या आता आपण थेरी मध्ये लर्न केलं होतं की जेवढे तुमचे नंबर ऑफ व्हर्टेक्स असतील त्याच नंबर n इंटू n या ऑर्डर मध्ये तुमचा काय असणार आहे मॅट्रिक्स असणार आहे. इथे नंबर ऑफ व्हर्टेक्सेस काय आहेत या ग्राफ मध्ये 4 आहेत. तर त्यानंतर आपण काय करणार 4 इंटू 4 या ऑर्डरचा मॅट्रिक्स तयार करणार आहोत. ओके. देन A ऑफ G इज इक्वल टू म्हणजे A ऑफ G का आपण ऍडजन्सी मॅट्रिक्सला या पद्धतीने डिनोट करतो. A ऑफ G इज इक्वल टू तुम्ही असं कॉलम वाईज ABCD लिहून घ्यायचं. किती ABCD हे काय तुमचे व्हर्टेक्स आहेत आणि हॉरिझॉन्टली देखील ABCD या पद्धतीने लिहून घ्यायचं आणि मॅट्रिक्स तयार करायचे. तर सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या कसं चेक करायचं A इंटू A म्हणजे A टू A येथील ही पोझिशन काय A टू A. तर बघायचं ग्राफ मध्ये की A टू A आहे का. A टू A म्हणजे काय तुमचा लूप आहे का इथे बघू शकतात. A टू A नाही म्हणून आपण इथे काय घेतला 0 घेतला. त्यानंतर A टू B चेक करायचे. ही पोझिशन कशाची A टू B ची. त्यानंतर आपण A टू B चेक करणार. येस इथून एक एज गेली तुमची म्हणून आपण इथे काय घेणार 1 घेणार. आफ्टर दॅट A टू C. A टू C मध्ये किती एजेस पास झालेले आहेत ही एक 1 आणि 2 म्हणून आपण इथे 2 घेणार. नंतर A टू B
ए टू डी मध्ये काही एक एज पास झालेली आहे का? नाही, म्हणून आपण इथे काय घेणार? 0 घेणार. ओके, येते ना लक्षात? पुढे पण एक्झाम्पल बघू आपण. बी टू ए ही पोझिशन कशी आहे तुमची? बी टू ए म्हणजे बी टू ए पर्यंत एखादी एज पास झालेली आहे का? हो, बघू शकता तुम्ही ही एज पास झालेली आहे. म्हणून इथे 1 घेणार. त्यानंतर बी टू बी इथे काय लूप वगैरे काही वाटतंय का? नाही, तर इथे आपण 0 घेणार. त्यानंतर बी टू सी बघायचंय. बी टू सी मध्ये किती? एक एज पास झालेली आहे, म्हणून आपण 1 घेणार इथे. त्यानंतर बी टू डी मध्ये देखील 1 एज पास झालेली आहे, म्हणून आपण इथे 1 घेणार. आफ्टर दॅट सी टू ए ही पोझिशन सी टू ए ची आहे. सी टू ए हो, एक आणि 2 एजेस पास झालेले आहेत, म्हणून आपण इथे काय घेणार? 2 घेणार. त्यानंतर सी टू बी लगेच का पास? एक एज पास झालेली, फक्त एक एज, म्हणून आपण इथे 1 घेणार, 1 घेणार. ओके. आफ्टर दॅट सी टू सी या सी टू सी ही जी लूप आहे आणि इथे आपण घेतलेलं होतं की सेल्फ लूप ऍट द वर्टेक्स वी आय इज रिप्रेझेंटेड बाय 1, म्हणून आपण इथे काय घेणार? सी टू सी च्या कॉलम मध्ये 1 घेणार. आफ्टर दॅट सी टू डी मध्ये आहे का काही? नाही, म्हणून आपण इथे 0 घेतो. आफ्टर दॅट बी टू ए मध्ये आहे का? नाही, एक पण एज नाही, म्हणून 0 घेणार आपण. बी टू बी मध्ये काय आहेत? एक एज आहे, म्हणून आपण 1 घेतला. त्यानंतर डी टू सी 0 आहे, ते एजेस पास झाले आहे. आणि डी टू टी इथे काही लूप दिसतंय का? नाही, म्हणून आपण इथे 0 घेणार. या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपण ऍडजन्सी मॅट्रिक्स फाइंड आउट केलेलं आहे विथ ऑर्डर ऑफ 4x4. बिकॉज आपण 4x4 का घेतलं? परत एकदा सांगतो तुम्हाला. गिवन जो ग्राफ असेल त्याच्यात किती नंबर ऑफ वर्टेक्स आहेत त्या पद्धतीने तुम्हाला ऑर्डर घ्यायची आहे. जर 3 वर्टेक्स असेल तर 3x3 या ऑर्डरचा मॅट्रिक्स घ्यायचा आहे. जर 2 जर वर्टेक्स असेल तर 2x2 या ऑर्डरचा वर्टेक्स घ्यायचा आहे. ओके, तुम्ही बघू शकता काही एक्झाम्पल घेतले, प्रॅक्टिस सांगली. आणखी मी यूज ऍडजन्सी मॅट्रिक्स टू रिप्रेझेंट फॉलोइंग ग्राफ. हा जो ग्राफ आहे याला रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला ऍडजन्सी मॅट्रिक्स ड्रॉ करायचा आहे. तर हा एक एक्झाम्पल मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करतो. हे 2-3 एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जर तुम्हाला डाऊट असेल या एक्झाम्पल्स मध्ये तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. स्टार्ट करूयात आपण. तर बघा, हा ग्राफ आपल्याला स्टडी करायचा आहे. याच्यात बघू शकता तुम्ही 1 2 3 4 4 काय आहेत? वर्टेक्स आहेत, म्हणून आपण 4x4 ऑर्डरचा मॅट्रिक्स घेणार. इथे मेन्शन केलेलं मी इथे 4x4 तुम्ही मेन्शन करायचे, म्हणजे ऑर्डर काय आहे त्याची. त्यानंतर कॉलम वाईज आपण V1 V2 V3 आणि V4 हे 4 वर्टेक्स दिले. त्यानंतर हॉरिझॉन्टली V1 V2 V3 V4 हे वर्टेक्स दिले. त्यानंतर बघायचं आता V2 V1 मध्ये आहे का काही? V2 V1 मध्ये येस, हा एक लूप दिसतोय मला, तर आपण इथे 1 घेणार. त्यानंतर V1 to V2 मध्ये आहे का काही? नाही, एक पण एज पास झाली. बघू शकता हा एक तुमचा V1 आहे आणि इकडे तुमचा V2 आहे. यांच्या दोघांमध्ये एक पण एज पास झालेली नाही, म्हणून आपण 0 घेणार. ओके. आफ्टर दॅट V1 to V3 मध्ये काय? एक एज पास झाली, म्हणून आपण 1 घेतला इथे. त्यानंतर V1 to V4 मध्ये आहे का? हो आहे, 1 आणि 2 इथे V4 पर्यंत आलेले आहेत ना, म्हणून आपण इथे 2 घेणार, 2 घेणार आहोत. त्याच पद्धतीने V2 to V1 नाही 0 आहे, आपण आधी चेक केलं होतं. V1 to V2 मध्ये काही होतं का? नाही, 0. त्यानंतर V2 to V2 आहे का? येस, इथे एक लूप तयार झाली, म्हणून आपण इथे काय घेणार? 1 घेणार. आफ्टर दॅट V2 to V3 आहे का काही? येस, 1 आणि 2 इथे 2 इथे पास झालेले, म्हणून आपण इथे 2 घेणार. आफ्टर दॅट V2 to V4 आहे का काही? नाही, बघू शकता तुम्ही हा इथे तुमचा V2 वर्टेक्स आहे आणि इथे तुमचा V4 आहे. लांबलांबपर्यंत काही संबंध नाही त्यांचे, त्यामुळे आपण इथे 0 घेणार. आफ्टर दॅट V3 to V1 चेक करायचे. येस, एक एज सॉरी V3 to V1 चेक करायचे ना? नाही, एक एज पास झालेली, म्हणून आपण इथे 1 घेणार. त्यानंतर V3 to V2 हा V3 आणि हा V2 आहे, त्यांच्यात बघू शकता 1 2 2 एजेस पास झालेले, म्हणून आपण 2 घेणार. आफ्टर दॅट V3 कॉमा V3 म्हणजे V2 to V3 आहे का एखादी लूप? येस, इथे तुम्ही बघू शकता, म्हणून आपण काय घेणार? 1 घेणार. आफ्टर दॅट V3 to V4 हा तुमचा V3 आणि इकडे तुमचा V4 वर्टेक्स आहे, यांच्यात देखील काही संबंध नाही, त्यामुळे इथे आपण 0 घेणार. संबंध नाही म्हणजे काय? त्यांच्यात एक पण एज पास झालेली नाही आहे. आफ्टर दॅट V4 to V1 किती आहेत? 1 आणि 2 एजेस आहेत इथे पास झालेल्या. नंतर V4 to V2 हा V4 इकडे आणि हा V2 इथे, त्यामुळे या दोघांमध्ये देखील एक पण एज पास झालेली नाही, त्यामुळे 0 घेणार आहोत आपण. आफ्टर दॅट V4 to V3 दिसते का एखादी एज? नाही, तर इथे 0 येईल. आफ्टर दॅट V4 to V4 या इथे एक लूप आहे, त्यामुळे तिथे आपण इथे 1 घेणार. ओके, झालं तुमचं ऍडजन्सी मॅट्रिक्स. एवढा टाइम का लागतोय मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय त्यामुळे.
तुम्ही काय बघणार डायरेक्ट एकदम ग्राफकडे लक्ष देणार V1 to V1 आहे का येस 1 देणार त्यानंतर V1 to V2 आहे का नाही लगेच 0 म्हणजे एकदम सोपा आहे आणि वेळ देखील वाचतो तुमचा फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करतो त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागतोय ओके बाकी काही एक्झाम्पल्स बघू शकता तुम्ही तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेत एक्झाम्पल तुम्ही न बघता सॉल्व्ह करा आणि त्यानंतर तुम्ही आन्सर मॅच करू शकता की तुम्हाला बरोबर समजलेलं आहे का नाही तुमचा आन्सर करेक्ट आहे का नाही ओके नेक्स्ट टाइप बघूयात इन्सिडन्स मॅट्रिक्स विच इज डिनोटेड बाय एम ऑफ जी और आय ऑफ जी आय ऑफ जी म्हणजे काय जी काय तुमचा एक जो ग्राफला जे नाव दिलं का ते द्यायचे तिथे आलं लक्षात नंतर लेट स्टार्ट ना लेट जी इज इक्वल टू व्ही ऑफ ई बी अन अनडिरेक्टेड ग्राफ इन अनडिरेक्टेड ग्राफ म्हणजे काय आता तुम्हाला माहितीच असेल ज्याचा डायरेक्शन शो केली नसेल त्याला आपण अनडिरेक्टेड ग्राफ असं म्हणतो त्यानंतर सपोज दॅट V1 V2 अप टू Vn आर द वर्टायसेस right are the vertices and E1 E2 up to En are the edges of graph EG आपण ग्राफला काही जी नाव दिले then incidence matrix with respect to this ordering of V and E is the n by m matrix n by m matrix m is equal to mij where mij is 1 where ej is incidence with Vi आणि otherwise 0 येईल थांबा मी फक्त थेरी वाचतो तुम्हाला आता एक्सप्लेन करतो तर बघा याच्यामध्ये काय आहेत ऑर्डरिंगचे करायचे आहेत ऑर्डरिंग म्हणजे काय आता एक तुमचा वर्टेक्स असेल V1 ओके त्याच्यातनं कोणते एजेस पास झालेले आहेत का तर कुठे येते E1 दिसते बघा ही एक एज पास झालेली आणि ही एक एज पास झालेली तर मग यांचं नाव काय E1 आणि E2 आहे तीच आपल्याला या इथे दाखवायचे कसं तर बघा आता एक एक्झाम्पल घेतलं आपण तर फर्स्ट आपण तुमचे वर्टेक्स कोणते ते चेक करायचे V1 V2 V3 V4 आणि V5 यांना आपण तुम्ही कसं लिहायचे कॉलम वाईज घ्यायचे V1 V2 V3 V4 आणि V5 आफ्टर दॅट एजेस कोणते आहेत E1 E2 E3 E4 E5 E6 ओके त्यांना हॉरिझॉन्टल लिहून घ्यायचे E1 E2 E3 E4 E5 E6 आफ्टर दॅट बघायचंय V1 मधनं कोणती एज पास झाली नाही कोणती म्हणजे ना पहिली बघा V1 आणि V1 टू E1 ही याची ही 1 आहे याची या व्हॅल्यूची पोझिशन काय आहे V1 टू E1 बघायचे V1 मधनं E1 एज पास झाली आहे का येस ऍब्सोल्यूट इथे 1 घेतला मग V1 मधनं E2 एज पास झाली आहे का येस म्हणून इथे 1 घेतला V1 वर्टेक्स मधनं E3 एज पास झाली आहे का कुठे नाही इथे काय आहे 0 तर E4 देखील पास झालेली मग काय बघायचं बघा E1 आणि E2 पास झालेले फक्त तिथे 1-1 लिहून घ्यायचे जास्त बघत नाही बसायचं फक्त इथे 1-1 लिहिलं बाकी जेवढ्या काही रिमेनिंग असतील ना एजेस तिथे सर्व काही 0 लिहून घ्यायचे परत पुढचं बघा आता V2 वर्टेक्स बघा आता V2 वर्टेक्स मधनं किती एजेस पास झालेले आहेत 1 2 आणि 3 एजेसचे नाव काय आहेत E3 E4 आणि E6 तर या रो मध्ये जिथे तुमचा E3 असेल E4 असेल आणि E6 असेल तिथे 1-1 लिहून द्यायचे आणि बाकी रिमेनिंग जेवढे असतील ना ते डायरेक्ट 0 लिहून टाकायचे ओके लक्षात त्याच पद्धतीने V3 चे वर्टेक्स पण बघायचे V3 वर्टेक्स कुठे इथे त्याच्यात किती एजेस पास झालेले आहेत 1 आणि 2 एजेसचे नाव काय आहेत E5 आणि E6 बघायचे E5 आणि E6 वरती 1-1 लिहून घ्यायचे त्यानंतर रिमेनिंग सर्व काय करायचे 0 लिहून घ्यायचे आफ्टर दॅट V4 बघायचा वर्टेक्स तुमचा येस इथे आहे तर त्याच्यात किती एजेस पास झालेले आहेत 1 आणि 2 तर त्या एजेसचं नाव काय आहे E1 आणि इथे हा बघा हा E3 तर E1 आणि E3 वरती 1 लिहून द्यायचे बाकी रिमेनिंग सर्व 0 बनवायचे त्यानंतर V5 वर्टेक्स बघायचा हा बघा V5 तर त्याच्यात किती एजेस पास झालेले आहेत 1 2 आणि 3 तर एजेसचे नाव काय आहेत E3 E4 आणि E5 तर बघा इथे रो मध्ये हे बघा हे एक्झाम्पल नाही येस येस बरोबर तर V5 मधून काय एज पास झाले त्याचं नाव काय E2 आहे E2 E4 आणि E5 ओके एजेसचे नाव लक्षात घ्यायचे प्रॉपरली नाही तुमचं आन्सर चुकू शकतं तर E2 E4 आणि E5 एजेस समोर 1-1 लिहून द्यायचे रिमेनिंग जेवढे वर्ड एजेस असतील तिथे 0 लिहून द्यायचे झाला ना मग तुमचा इन्सिडन्स मॅट्रिक्स ओके अतिशय सोपे टॉपिक्स होते आजचे पण मात्र हे पेपरला जास्त रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ जे की आपण 2 टाईपने रिप्रेझेंट करतो एक टाईप येतो एजन्सी मॅट्रिक्स आणि दुसरा येतो इन्सिडन्स मॅट्रिक्स एजन्सी मॅट्रिक्स म्हणजे काय ते बघितलं आपण आणि इन्सिडन्स मॅट्रिक्स मध्ये देखील ते पण बघितलं आपण काय आणि हे एक्झाम्पल्स दिले तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी
ओके. जर तुम्हाला काही डाऊट असेल ना एक्झाम्पल्स मध्ये तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. आणि तुम्ही पहिल्यांदा सॉल्व्ह करायचंय ग्राफला बघून आणि त्यानंतर चेक करायचं की आपला आन्सर बरोबर आहे का नाही. ओके. जेणेकरून तुम्हाला लगेच तुमची चूक लक्षात येईल. त्यानंतर त्यानंतर सपोज जर तुम्हाला असं दिलं, ड्रॉ द ग्राफ फ्रॉम द फॉलोइंग इन्सिडन्स मॅट्रिक्स. आधी काय होतं, ग्राफ बघून आपल्याला इन्सिडन्स मॅट्रिक्स तयार करायचा होता. पण असं देखील एक्झाम्पल येऊ शकतं की तुमचा जर इन्सिडन्स मॅट्रिक्स असेल त्यापासून तुम्हाला ग्राफ तयार करावा लागेल. अतिशय सोपं आहे, लक्षात घ्या. आता हा G1 काय आहे तुमचा इन्सिडन्स इन्सिडन्स मॅट्रिक्स आहे. बघा ग्राफ तयार करायचे तर लक्षात घ्यायचं किती आहेत तुमच्या या वर्टेक्स V1 V2 V3 V4 आणि V5. तर कुठेतरी रॅन्डम कुठेतरी तुम्ही V1 V2 V3 V4 V5 ला स्पॉट करून यायचे. म्हणजे V1 इथे काढला मी, त्यानंतर V2 इथे, त्यानंतर V3 V4 V5 कुठेतरी काढून यायचे. आफ्टर दॅट बघायचे V1 मधनं किती एजेस पास झालेले आहेत, 1 आणि 2. तर E2 आणि E4 नाही तसं नाही बघायचे. 1 E1 एज कुठून पास झालेली V2 आणि V4 मधून. सॉरी लक्षात घ्यायचे. बघायचं एज बघायचं, वर्टेक्स बघायचं एज. E1 ची एज आहे ना कुठून पास झालेली बघायचं आणि जे तुम्ही जे वर्टेक्स काढले ना V1 V2 V3 V4 V5 त्यांना लगेच नेमिंग करून घ्यायची. ते झालं. त्यानंतर आता E1 एज बघायची. E1 एज कुठून पास झालेली आहे, कुठे कुठे 1 दिसतंय, V2 ला दिसतोय इथे. हा V2 आहे आणि हा P4 आहे. कुठे दोनच ठिकाणी राहिले. ओके. त्यानंतर बघायचे मग डायरेक्ट लगेच एजला आहे ना, आता तुमचा V2 इथे आहे आणि V2 आणि V4 दिलेलं आहे. ओके. V2 इकडे आहे आणि V4 इथे. डायरेक्ट एज एज कनेक्ट करून द्यायची. V4 टू V2 किंवा V2 टू V4 आणि तिला नाव निवडून E1. आफ्टर दॅट E2 एज जे आहे ना ती चेक करायची. तर बघायचंय E2 एज मधून कोणते वर्टेक्स पास झालेले आहेत, V1 आणि V3. हा जो V1 वर्टेक्स आहे ना इथून लगेच V3 इथे त्याच्यातून एक एज पास करून द्यायची लगेच E2 टू V3 आणि ते एजला नाव द्यायचे E2. आफ्टर दॅट E3 एज चेक करायची. आता तिच्यातनं कोणत्या वर्टेक्स मधून ती पास झालेली इन्सिडेंट झालेली V1 V4 आणि V5 मधनं. ओके. बघायचे V4 कुठे इथे आहे. ओके. V4 आणि V5 लगेच इथून एक एज कनेक्ट करून द्यायचे त्यांच्या दोघांमधनं आणि तिला नाव द्यायचे E3. आफ्टर दॅट E4 एज चेक करायची. तर ह्या एज मधून कोणत्या वर्टेक्स मधून E4 एज पास झालेली इथे 1 दाखवते म्हणजे V1 मधनं आणि V5 मधनं. तर V1 कुठे इथे आणि V5 इकडे. तर या दोघांमधून एक एज पास करून द्यायचे तिला नाव द्यायचे E4. ओके. आफ्टर दॅट आणि आता ही E5 एज चेक करायची. ती कुठे डायरेक्ट V4 ला 2 दाखवते. इथे 2 दाखवायचे. लक्षात घ्या. जर तुमचा तिथे जर लूप असेल किंवा इथे जर 2 येत असेल तर तुम्हाला काय करायचे, लूप तयार करायची. आता हा V4 आहे बरोबर. तर मग इथे एक लूप तयार करून द्यायची 1 2 आणि तिला नाव द्यायचे E5. म्हणजे ही एक प्रकारे एजेस आहे ना म्हणून E5 नाव द्यायचे. ओके. याच पद्धतीने बाकीचे एक्झाम्पल्स तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तुमचा आन्सर पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आणि नंतर आन्सर तुम्ही मॅच करू शकता इथे. ओके. तर बघा ही आपलं लेक्चर नंबर 5 होतं. अजून 1 ते 2 लेक्चर्स लागतील आणि आपला हा चॅप्टर कंप्लीट होईल आणि आपण नंतर कनेक्टेड ग्राफ हे चॅप्टरला स्टार्टिंग करू. ओके. दिस वॉज अवर लेक्चर नंबर 5 आणि आज काय स्टडी केलं थोडा ओव्हरव्ह्यू घेऊयात. काही मी एक्झाम्पल्स दिले तुम्हाला हाऊ टू फाइंड द एजेस फ्रॉम द वर्टायसेस फॉर ओके. कॅल्क्युलेशन करून कसं फाइंड आउट करायचं ते तुम्हाला शिकवलं. त्यानंतर आपण बघितलं रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ कशाने करतो आपण, ऍडजन्सी मॅट्रिक्स आणि इन्सिडन्स मॅट्रिक्सने. त्यांची थेरी काही एक्झाम्पल्स बघितले आणि ओके आणि हाऊ टू ड्रॉ द ग्राफ फ्रॉम द इन्सिडंट मॅट्रिक्स हा टॉपिक बघितला. हा क्वेश्चन बघितला आपण. ओके. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू लाईक दिस लेक्चर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. जर तुमचे काही मित्र असतील BCS ला, FY BCS ला तर नक्की शेअर करा.